तर ठाकरे गट आज लोकसभा उमेदवाराची आपली पहिली यादी जाहीर करणार आहे। अगदी थोड्याच वेळात ठाकरे गट 15 उमेदवारांची नावं जाहीर करेल। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट लोकसभेच्या एकूण 22 जागा लढवणार असल्याचं कळतंय। उद्या 15 उमेदवारांची घोषणा केल्यानंतर उर्वरित 7 जागांचा सस्पेन्स मात्र कायम राहणार आहे। त्यामुळे अगदी थोड्याच वेळात ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे। या यादीमध्ये कोणकोणत्या उमेदवारांचा समावेश होतो, कुणाची नावं समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीतून चंद्रहार पाटील, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय, मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे।